तुला लोकेशन पाठवलंय, लगेच भेटायला आहे. हा लगेच. हाय तेजी मम्मा, व्हॉट्सअप? काय झालं एवढ्या रात्री इथे का बोलवलत मला? एनीथिंग हॅपेंड और व्हॉट? कळलं का बोलवलं इथे? माझ्या जयशी असं वागायची हिम्मत कशी झाली तुझी? तू त्या सायलीला कसा चेक दिलास? जयच्या केबिन मध्ये येऊन त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईल वरून कोणाला कसे मेसेजेस पाठवलेस ना? हे सगळे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, खोटं बोलायचं नाही. Why did you do this? How dare you do this? ऍक्च्युली आंटी आय थॉट की जय दादाला मुलींचा खूप राग येतो ना, सो मी असं केलं नाही त्याचा राग ट्रिगर होईल आणि मग तो लग्नाला नाही म्हणेल. अँड तुमची कंडिशन होती की आसावरी आणि गौतमचं पण लग्न नाही होणार म्हणून फिजिकल असॉल्टची केस, क्रिमिनल केस झाली जयवर. जय खानोलकर, तेजस्विनी खानोलकर, खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचं नाव स्टेकवर आहे मार्केटमध्ये. आय एम टेलिंग यू वन्स अँड फॉर ऑल, तुझी नसलेली अक्कल वापरायची नाही. जेवढं झेपतंय ना तेवढंच खायचं, जेवढं झेपतंय तेवढंच बोलायचं. याच्यापुढे तुझ्या फालतू पर्सनल वेंजन्सेससाठी ना माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीला त्रास झाला ना तरी तुला कुठे कधी कशी फेकून देईन ना. सॉरी. लीव. सॉरी. चहा चपाती खाऊन जा. चपाती नको, फक्त छान. हा आणते आणते. लवकर दे, मला लेट होतोय. घे 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 घे. हा, घे. थँक्यू. तू औषधं घ्यायला विसरू नकोस. आणि सकाळची गोळी घेतलीस? ते मी घेईन, तू आधी स्वतःची काळजी कर. पाऊस पडणार आहे, रेनकोट घेतलाय का? मी डिक्की मध्ये ठेवलाय. शरू, आज त्या तेजस्विनी ताईंना फोन करते हा, आणि विचारते घरी सगळं ठीक आहे ना म्हणून. स्वामींची कृपा आहे ग, जयवरचे सगळे आरोप मिटले. मिटणारच होते मम्मी. तू कितीही शायनर वाटला तरी कुठल्या मुलीशी असं नाही वागणार. म्हणजे असं अचानक तिरसटासारखं बोलेल, ओरडेल, पण असं वागणं शक्यच नाही. खरंय ग. माझी चपाती करपली. मम्मी. वा वा वा, कालपर्यंत जयला नाव ठेवणारी मिस शर्वरी परब आज चक्क त्याचं कौतुक करते. क्या बात है. मौसम थोडा बदला बदला सा लग रहा है. हाँ, ऐसा कुछ नहीं है. बंद करतेस का जरा तुझी फिल्मीगिरी? हे घे, काम कर. नुसती रीला सोडत बसलेली असते. बाय मम्मी. नीट जा. हो.
जय खानोलकरांवर लावलेले सगळे आरोप खोटे ठरल्याचं सिद्ध झालंय. फिर्यादीने केवळ पैशांच्या लोभापायी ही खोटी केस केली होती. तसंच पुरावे समोर येताच फिर्यादीने आपली तक्रार मागे घेतली असं सांगण्यात येतंय. जय खानोलकरांना बदनाम करण्याचा हा डाव होता हे तपासात समोर आलेलं आहे. पोलिसांनी जय खानोलकर यांची मुक्तता केली असून त्यांच्या विरोधात ही अशी तक्रार का केली गेली याचा पोलीस कसून तपास करतायत. देव पावला बाई. तेजू मला वाटतंय ना मी एकदा आता पंढरपूरला जाऊन येते. मला कळत नाही हे कोण का करते आई. म्हणून ना मला हे कॉर्पोरेट वर्ल्ड आवडत नाही. किती कॉम्पिटिशन कशाला. मीडियावाले बघ कालपर्यंत जयवर अशी चिखलफेक करत होते आणि आज गोडवे गात आहेत त्याचे. काय एथिक्स आहेत हा? काय कॅलिबर आहे यांचं. फक्त सेन्सेशन हवं असतं बातमीच्या नावाखाली. काय खरं आहे काय खोटं याची शहानिशा करायचीच नसते यांना. पण आपल्या या सेन्सेशन पायी निर्माण केलेल्या बातमीचा समोरच्याच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे सांगताही येत नाही. कळतंय का यांना. कसा माणूस आहे तुझा दादा. मुलीला जवळ बघतो तरी का मुलींकडे. हे असले आरोप लावले त्याच्यावर आणि जगाने तमाशा बघितला. जय जय ऐकलीस ना बातमी. इट्स ऑल क्लिअर नाव. तू काय 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 खाणार आहेस. पोहे कर उपमा ब्लॅक कॉफी नारळ पाणी. मी ऑफिसला जातोय. तू जय बाळा बाळा जरा थांब रे. हे बघ असं काही न घेता जाऊ नकोस रे. तुला काय खायचं नाही ना. हरकत नाही. निदान ज्यूस तरी पिऊन जा प्लीज बाळा माझ्यासाठी. बिंदू पटकन ज्यूस आण ग. हो आणते आणते. आजकालच्या बायका अशाच असतात रे जय. कधी पैशासाठी कधी स्वार्थासाठी तर कधी फक्त चैनीसाठी असं वागतात. काही नाही तुझं बरोबर होतं. मुलींना बायकांना तुझ्या पासून दूर ठेवत होतास ना हे बरोबर होतं अजय. यांना ना आयुष्यातून दूरच ठेवलं पाहिजे. ते साक्षी ऑर्गॅनिक्सच्या निमित्ताने काय अवस्था करून ठेवली माझ्या जयची. अरे जय जय बाळा